मित्रांनो नमस्कार. ख्रिस्ती धर्मातील कालगणनेची संकल्पना जेम्स उशर यांनी 1581 ते 1656 साली निश्चित केली. त्यांनी असा दावा केला की विश्वाची निर्मिती 13 ऑक्टोबर 4004 इसवी सनापूर्वी झाली. जॉनस केपलर आणि आयझॅक न्यूटन सारख्या नामवंत शास्त्रज्ञांनी ही कालरेषा स्वीकारली आणि जगातील निर्मिती सुमारे 4000 इसवी सनापूर्वी झाली असेही मानले. 19व्या शतकापर्यंत युरोपमध्ये या कालगणनांना ठामपणे मान्यता होती. परिणामी ख्रिस्ती मिशनरी गटाने प्राचीन संस्कृतीच्या इतिहासात मोठा गोंधळ निर्माण केला आणि सर्व घटनांना या मर्यादित कालचौकटीत बसवण्याचा प्रयत्न केला आणि याच कारणामुळे ऋग्वेदाचा काल 1200 इसवी सनापूर्व हा चुकीचा ठरवण्यात आला. आज आधुनिक युरोप ज्या संकल्पनांना प्रगत मानते त्या तुलनेत या कालगणना अत्यंत बालिश वाटतात. प्राचीन हिंदूंनी काळाची अत्यंत विकसित आणि सूक्ष्म संकल्पना मांडली होती जी आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाशी सुसंगत असल्याचे अनेकांना वाटते. यावरून स्पष्ट होते की ज्ञानाचा शोध हा भारताच्या सभ्यतेचा मूलभूत केंद्रबिंदू होता. धन्यवाद.